ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया अधिराजबरोबर लग्नाला सुद्धा तयार झालेली असते. अधिराजच्या मागे पडण्यासाठी प्रियाला एकच कारण पुरेसं असतं, कारण तो श्रीमंत असतो. त्याच्याकडे गडगंज पैसा असतो. अजिबात संपणार नाही इतका पैसा असल्यामुळे कुणीतरी अधिराजचा पैसा संपवला पाहिजे. मग ती व्यक्ती मी असले तर काय बिघडलं, अशी प्रियाची समज असते आणि म्हणून ती अधिराजबरोबर पैशांसाठी मैत्री करते. त्यानंतर ती त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे असं दाखवते आणि ती हळूहळू अधिराजच्या ॲक्टिंगमध्ये आणि त्याने केलेल्या नाटकामध्ये फसत जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायलीने जो प्लॅन तयार केलेला असतो प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आणण्याचा, त्या प्लॅनमध्ये प्रिया आता पूर्णपणे अडकलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये इथे अधिराजबरोबर पैशांसाठी लग्न करणाऱ्या प्रियाला अश्विनने मंदिरामध्ये रंगेहात पकडलेलं असतं आणि तिचा थोबाड फोडलेला असतं. त्याचबरोबर इथे आता प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आल्यानंतर तिच्या तोंडावरती त्याने डिवोर्स पेपर फेकत तिला कायमचं आयुष्यातून बाहेर काढलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला जेव्हा कळतं की अधिराजकडे खूप पैसा आहे, तेव्हा ती त्याच्या मागे मागे करणार हे सायली अर्जुनला आधीपासूनच माहिती असतं. सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का प्रियाला काय हवं आहे? प्रियाला फक्त पैसा हवा आहे. तिला जर कळलं ना अश्विन भाऊजींपेक्षा तिच्यावरती कुणीतरी दुसरी व्यक्ती खूप जास्त पैसा खर्च करते, तर ती प्रिया अश्विन भाऊजींना सुद्धा सोडायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा ती लग्नाच्या आधी अशीच होती. आश्रमामध्ये असताना ती कॉलेजला जायची. तिला कॉलेजला जायचं असायचं. मधुभाऊनी कधी तिला अडवलं नाही. तिला कॉलेजला जायचं आहे तर तिला जाऊ दिलं. पण ती कधीही चांगली वागली नाही. श्रीमंत मुलगा दिसला की ती त्याच्या मागे पुढे करायची. कुणी ना कुणीतरी श्रीमंत मुलाच्या मागे बसून गाडीवरती फिरत असायची. तेव्हा इथे सँडीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडने सुद्धा तेच सांगितलेलं असतं. आणि तेव्हा ही गोष्ट तिला समजल्यानंतर सायली म्हणते की आपण एक काम करू शकतो. प्रियाचा हा खरा चेहरा अश्विन भाऊजींच्या समोर आणण्यासाठी आपण तिला पैशाची लालच देऊ शकतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की असं जर करायचं असेल तर आपल्याला फुल प्रूफ प्लॅन करावा लागेल. तेव्हा इथे सायली म्हणते तुम्ही काय करणार आहात? तर अर्जुनने आपल्या मित्राला अधिराज याला बोलावलेलं असतं आणि अधिराज हा एक बिझनेसमन आहे आणि त्याचबरोबर त्याला ॲक्टिंग क्षेत्राची सुद्धा आवड दाखवले. त्याला ॲक्टिंग फारच करायला आवडत असते आणि त्यामुळे इथे अर्जुन कधीकधी आपल्या केसेसमध्ये त्याची मदत घेत असतो. तेव्हा अर्जुनने आता अधिराजला बोलावलेलं असतं आणि त्याला प्रियाला आपल्या पैशांच्या जाळ्यामध्ये अडकवायला सांगितलेलं असतं. अधिराज इथे आता पहिल्याच भेटीमध्ये अशी काही तिची मदत करतो, तिची स्तुती करतो, तिला इम्प्रेस करतो की तिला असं वाटतं की ह्याच्याकडे जो गडगंज पैसा आहे ना तो मला आता हवा आहे. तिला फक्त पैसा हवा आहे. मग ती काय करेल? ती अश्विनला सुद्धा फसवायला मागे पुढे बघणार नाही. त्याच्या बाबतीत काहीतरी चुकीचं करून ती त्यालासुद्धा सोडून अधिराजकडे जायला मागे पुढे बघणार नाही. अशी तिची अवस्था आता झालेली असते. इथे आता अश्विनला आपल्याला फसवायचं आहे, त्याचा त्याच्यावरती काय परिणाम होईल याचा अजिबात विचार न करता प्रिया अधिराजकडे जाते. जेव्हा अधिराज त्याच्या ड्रायव्हरला मदत करतो आणि म्हणतो की हे 10 लाख रुपये घ्या, तुमच्या आईला बरं वाटत नाही आहे, त्यांना कॅन्सर झाला आहे, त्यांचं ऑपरेशन करा आणि जर अजून पैसे लागले तर मी तुम्हाला अजून पैसे देईन, पण तुम्ही ट्रीटमेंटमध्ये काहीही कमी पडू देऊ नका, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि प्रिया आता लांबूनच हे सगळं बघत असते. प्रियाला असं वाटतं की ड्रायव्हरला त्याने 10 लाख रुपये दिले का? तर आईला कॅन्सर आहे म्हणून.
आणि ऑपरेशन करायचं आहे म्हणून, म्हणजे याच्याकडे एवढा पैसा खरोखर आहे का? मग आपण याचा पैसा लुबाडला तर? कारण तो मुद्दा म्हणून काय म्हणतो की माझ्याकडे खूप पैसा पण माझ्याकडे कुणीच नाही आहे ज्यांच्यावरती तो मी खर्च करेन. मग मी तुम्हाला दिला तर कुठे बिघडलं? माझ्या आयुष्यामध्ये अशी कुणीतरी व्यक्ती असती ना, तिच्यावरती मी खर्च करू शकलो असतो, तिने माझा पैसा उडवला असता तर मलाही आनंद झालाच असता. पण तशी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये नाही. तेव्हा प्रिया म्हणते, मग आता तशी व्यक्ती जर ह्याच्या आयुष्यामध्ये, याच्या नशिबामध्ये नसेल, तर तो पैसा मी ह्याच्या आयुष्यामध्ये जाऊन उडवला तर त्याच्यामध्ये काय हरकत आहे? असं आता प्रियाने ठरवलेलं असतं. प्रिया नाटक करते. नाटक करत करत त्याच्या गाडीच्या बाजूने जात असताना ती चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते. आणि मग नाटक केल्यानंतर अधिराज तिला गाडीमध्ये बसवतो, तिला पाणी वगैरे देतो. म्हणजे आत्तापर्यंत हे जे काही घडत असतं ते सगळं त्यांच्या प्लॅनिंगनुसारच घडत असतं. पण प्रियाला असं वाटत असतं ती अधिराजला फसवते, पण खरं तर अधिराज तिला आपल्या प्लॅनमध्ये फसवत असतो. तेव्हा तो म्हणतो, तू काय करतेस, तू जॉबला कुठे आहेस? आणि आता अधिराज प्रियाला त्याच कॅफेमध्ये घेऊन गेलेला असतो ज्या कॅफेमध्ये अर्जुन सायली त्यांची वाट बघत असतात. आणि तिथे अर्जुन अधिराज आणि प्रियाचा व्हिडिओ तयार करत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आता सांगते की माझे आई बाबा आहेत, आईला कॅन्सर झाला आहे आणि माझे बाबा आहेत ते सुद्धा पॅरालाइज्ड आहेत. एक माझा भाऊ आहे, एक बहीण आहे, दोघेजणं शिकत आहेत. त्यांच्या शिकण्याचा सगळा खर्च हा मलाच करावा लागतो आहे. अगदी इथपर्यंत आता सगळं ती त्याला सांगत असते. आणि या सगळ्या ज्या स्टोरी आहेत ना, ती रंगवून रंगवून सांगत असते. कारण तिला फक्त सिम्पती कार्ड आता खेळायचा असतो, तिला त्याच्याकडून पैसा उकळायचा असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, मग तुझं शिक्षण काय झालं, तू काय करतेस? ती म्हणते, मी एका ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट आहे. मला फॅशन डिझायनिंगचं सुद्धा नॉलेज आहे. मी त्याच्यामध्ये आता खूपच मोठी डिग्री मिळवली, मी डिप्लोमा केला आहे त्याच्यामध्ये. तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो, अरे वा, म्हणजे तुझं चांगलं शिक्षण झालं आहे. मग तू तुझं शिक्षण असं वाया का घालवतेस? तू चांगल्या ठिकाणी चांगल्या पगाराची नोकरी का नाही करत? ती म्हणते, अरे काय करणार, हल्ली कुठे चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत, तुला तर माहिती आहे ना. तो म्हणतो, का नाही मिळणार चांगल्या नोकऱ्या? ती म्हणते, मला माझ्या भावा बहिणीच्या शिक्षणाचा खर्च करायचा होता, आईवडिलांच्या गोळ्या औषधं, मग त्याच्यामध्ये मला जी मिळाली ती नोकरी मी करत होते. तू कसं काय मग शिकलीस? तुझी परिस्थिती एवढी हालाकीची होती, मग तू कशी काय शिकलीस? ती म्हणते, मी एका NGOमधून शिकली. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, मग आता तू एक काम कर, तुला एवढे कष्ट करायची गरज नाही आहे, तुला फॅशन डिझायनिंगचं नॉलेज आहे ना, तू माझ्या कंपनीमध्ये जॉईंट हो. तुला इथे आता जेवढा पगार मिळतो ना ऑफिसमध्ये, त्याच्या चौपट मी तुला पगार देईन. मग तर तुझी काही हरकत नाही आहे ना? तेव्हा प्रिया म्हणते, खरंच थँक्यू सो मच, मी तुझ्याबरोबर काम करायला खरंच तयार आहे. तो म्हणतो, ठीक आहे, मला तुझा नंबर दे आणि मग तू इंटरव्ह्यूला ये माझ्या ऑफिसमध्ये. जर तुला काही लोकांनी तुझा इंटरव्ह्यू घेतला तर चालेल ना? ती म्हणते, खरंच मला अवघड प्रश्न वगैरे विचारतील का? तो म्हणतो, नाही गं, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून. तसंही मी तुला आत्ताच सिलेक्ट केलं आहे, तुला तर माहिती आहे ना. ती म्हणते, बरं ठीक आहे, तुझा इंटरव्ह्यू तर मीच घेणार आहे. मुद्दामूनच तिला ऑफिसमध्ये बोलावतो, असे काही प्रश्न विचारतो ज्याची उत्तरं तिला येतील आणि मग तिला आता ऑफिसमध्ये ठेवून घेतलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया सातत्याने आता उशिरा घरी येणं, त्याच्याबरोबर फिरायला जाणं आणि तो सुद्धा नाटकासाठी तिच्यावरती आता पैसा खर्च करत असतो. आणि त्या गोष्टीसाठी ती वारंवार अश्विनबरोबर खोटं बोलत असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, कुठेतरी अश्विनला संशय आलेला असतो. प्रियाच्या वागण्या बोलण्यामध्ये बदल झालेला असतो. तो म्हणत असतो की तन्वी, सारखी कुठे जात असतेस गं तू? सकाळी ते संध्याकाळी घरी येतेस, तुझं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. तू माझ्यापासून काही लपवतेस का? ती म्हणत असते, नाही रे अश्विन, असं काही नाही आहे. मी कॉलेजला जाते ना, तर माझ्या आता काही एक्झाम वगैरे आहेत, त्यासाठी मला जावं लागतं, तू जरा समजून घे ना. अश्विनचा आणि तिचा आता वाद व्हायला लागलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनला कळत असतं की प्रिया
माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवते, पण नक्की काय? तेव्हा अर्जुन सायली एक आता व्हिडिओ अश्विनला दाखवतात, ज्याच्यामध्ये प्रिया अधिराजला सांगत असते की तिचं लग्न झालेलं नाही आहे, तिने मंगळसूत्र काढलेलं असतं आणि ती एक स्टोरी क्रिएट करून सांगत असते. तो व्हिडिओ आता अश्विनला दाखवला जातो. अर्जुन म्हणत असतो, अश्विन, तुझा प्रियावरती खूपच जास्त विश्वास आहे ना? बघ, तिचं लग्न झालेलं असतानासुद्धा ती त्या मुलाबरोबर असं का बोलते? कारण तो मुलगा पैसेवाला आहे, तिला फक्त पैसा हवा आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, दादा, हे सगळं तू केलेस? तो म्हणतो, मी काही केलेलं नाही आहे. जे काही करते ते सगळं प्रिया करते. मी फक्त तुला विश्वास बसावा म्हणून तुला व्हिडिओ दाखवतोय. आताही तुला आंधळ्यासारखं वागायचं असेल तर वाग, आणि जर तुला तिचा खरा चेहरा बघायचा असेल तर तू असं रिॲक्ट हो जसं काही तुला काही माहितीच नाही आहे, आणि जसं आम्ही सांगतो फक्त तसं कर, चालेल का? तेव्हा अश्विन म्हणतो, माझा तिच्यावरती विश्वास आहे, पण तुम्ही म्हणताय तर मी एकदा आता तुमच्यावरती सुद्धा विश्वास ठेवतो. मला बघायचं आहे नक्की तन्वीला काय करायचं आहे ते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तिला फक्त पैसा हवा आहे, आणि जर श्रीमंत मुलगा भेटला तर ती तुलासुद्धा सोडायला कमी करणार नाही आहे अश्विन, असं अर्जुनने सांगितल्यानंतर अश्विन टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा इथे अधिराजच्या भेटीगाठी वाढत चाललेल्या असतात. इथे आता अश्विन इन्सिक्युअर होत असतो, कारण शेवटीला ती त्याची बायको असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता असं काही घडतं की लगेचच अधिराज म्हणत असतो की खरंच तू खूप चांगली आहेस गं, मला किती समजून घेतेस, माझ्या आवडीनिवडीचा विचार करतेस, कामाच्या बाबतीतसुद्धा तू खूपच जास्त छान आहेस. म्हणजे तुला जे सांगितलं जातं ते तू अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतेस, आणि मला तुला जास्त काम द्यायचं नाही हां, कारण मला तुझ्याजवळ बोलायला, हसायला, खेळायला, वेळ घालवायला खरंच खूप आवडतं. मी एकटं आहे ना, त्यामुळे कधी मला फॅमिलीचं प्रेम वगैरे मिळालंच नाही. खरं सांगतोय मी. तुला इथे बहीण भाऊ आहे, तुला तुझे आईवडील आहेत, तुझ्याकडे तुझी फॅमिलीसुद्धा आहे. तेव्हा ती म्हणते, मला थोडे पैसे हवे होते, माझ्या आईचं ऑपरेशन करायचं आहे, मला 10 लाख रुपये हवेत. तो म्हणतो, तुला 10 लाख रुपये हवेत? हे घे, हे घे 10 लाख रुपये. आणि तो खरोखरच तिला 10 लाख कॅश देतो आणि म्हणतो, हे घे, हे घे, आणि तू तुझ्या आईची ट्रीटमेंट कर, आणि अजून पैसे लागले ना तर मला सांग हां, प्लीज, अजिबात संकोच करू नकोस. ती म्हणते, अरे खरोखर तू मला इतके पैसे देतोयस? हे बघ, अरे एवढे देऊ नकोस, तू 5 लाख दे. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, 10 लाख रुपये घे तू, आणि जसे तुला लागतील ना तसं मला सांग, मी तुला अजून पैसे देईन, पण तुझे आई बाबा आता बरे झाले पाहिजे. तुझे आई बाबा ते माझे आई बाबा नाहीत का? सांग बरं तुम्हाला. तुझे बहीण भाऊ ते माझेसुद्धा बहीण भावासारखेच आहेत ना, त्यांच्या शिक्षणालासुद्धा खर्च लागला ना तर सांग. तेव्हा तिला वाटतं की हा माणूस तर माझ्यावरती पैशांची उधळणच करतोय. तिला हवं ते खायला, तिला हवा तो ड्रेस, तिला हवा तो नेकलेस, म्हणजे इथे तिला हवं ते सगळं अधिराज आता खरेदी करून करून देत असतो. तो अशी काय ॲक्टिंग करतो की त्याला आता अर्जुनची मैत्री इथे निभवायची असते आणि अश्विनला हिच्या कचाट्यातून बाहेर काढायचं असतं, आणि म्हणून तो इतके एफर्ट्स घेत असतो. आणि हे सगळं अश्विनला आता कळत असतं. तेव्हा अश्विनला कळतं प्रियावरती विश्वास ठेवून त्यांनी किती मोठी चूक केली. तेव्हा आता तो म्हणत असतो, त्याने आता लाचची स्टेप घेतलेली असते, कारण आता तिचा विश्वास त्याने मिळवलेला असतो, आणि तिला वाटत असतं की तो तिच्या आता जाळ्यात अडकत चालला आहे. तेव्हा अधिराज पटकन तिला म्हणतो की तू जर कायमस्वरूपी माझ्या आयुष्यामध्ये आलीस तर मला चालणार आहे. म्हणजे तुझ्यासारखी मुलगी मला आयुष्यभरासाठी माझ्या मिठीमध्ये हवी आहे, माझ्या आयुष्यामध्ये हवी आहे. तू माझ्याशी लग्न करशील? मी तुला आयुष्यभर राणीसारखं सांभाळेन, राणीसारखं वागवेन. आणि त्याने तिला आता बंगला वगैरे दाखवलेला असतो, गडगंज श्रीमंती आहे हे सगळं त्याने दाखवलेलं असतं. त्यामुळे ती पूर्णपणे त्याच्यावरती लट्टू झालेली असते. ती एका क्षणाचाही विलंब न करता त्याच्याबरोबर लग्नाला होकार देते. ती म्हणते, ठीक आहे, आपण लग्न करूया. आणि तेव्हा इथे प्रियाने आधीच डिवोर्स पेपर तयार ठेवलेले असतात, आणि ती त्याच्याबरोबर तुटक वागत असते. तेव्हा ही गोष्ट आता अश्विनच्या लक्षात आलेली असते. त्यानंतर इथे आता मंदिरामध्ये आपण लग्न करूया असं प्लॅनिंग आता प्रियाने केलेलं असतं, आणि मग ती लगेचच मंदिरामध्ये छान तयार वगैरे होऊन जाते आणि अधिराज बरोबर लग्न करणार असते. ती म्हणते, एकदा का लग्न झालं
की मी लगेचच अश्विनला डिवोर्स देईन आणि अधिराज बरोबर निघून जाईल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अधिराज आणि प्रिया दोघेजण मंदिरामध्ये लग्न करत असतात आणि तेव्हाच तिथे अश्विन आलेला असतो. तो प्रियाला आणि अधिराजला रंगेहात पकडतो. अधिराज तर हे सगळं नाटकच करत होता, पण प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आलेला असतो. अश्विन म्हणतो, लाज नाही वाटत तुला? तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं, आणि तू लग्न करतेस ते सुद्धा ह्या अधिराजबरोबर, दादाच्या मित्राबरोबर. आणि त्यानंतरला प्रिया घाबरते. ती म्हणते, मी तुला सगळं काही सांगणारच होते अश्विन, एकदा ऐकून तरी घे. तो म्हणतो, मला आता काही ऐकायचं नाही आहे, तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलेला आहे. आणि तेव्हा अश्विनने आता डिवोर्स पेपर तयार करूनच आणलेले असतात. तो डिवोर्स पेपरवरती साईन करतो आणि म्हणतो, हे घे, आत्ताच्या आत्ता तू सुद्धा ह्या पेपर्सवरती सह्या कर. मला तुझ्यासारख्या मुलीबरोबर आता राहायचं नाही आहे. मला तुझ्याबरोबर माझं आयुष्य काढायचं नाही आहे. मी तुझ्याबरोबर गुदमरून मरून जाईल असं मला वाटायला लागलं आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता माझ्या आयुष्यातून मी तुला बेदखल करतो आहे. आता ह्या डिवोर्स पेपरवरती सह्या कर. आणि दादा, फास्ट ट्रॅकमध्ये मला डिवोर्स हवा आहे असं सुद्धा इथे अश्विनने अर्जुनला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने ती प्रोसेससुद्धा सुरू केलेली असते. तर अशा रीतीने अश्विनने प्रियाला डिवोर्स देण्याचा निर्णय देऊन तिला आता आयुष्यातून कायमस्वरूपी बाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो.